डिअर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत पार्च्युरेशन. पहा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सी, ज्याला आपण जेस्टेशन पिरियड म्हणतो, त्यानंतर प्लासेंटा, या दोन प्रोसेस बघितल्या होत्या. आज आपण बघणार आहोत पार्च्युरेशन. आता यामध्ये ह्युमन्सचे आहेत. हिअर द ह्युमन्स आर द विव्हिपॅरस. की ह्युमन्स काय आहेत? विव्हिपॅरस. विव्हिपॅरस मीन्स दॅट इज दे गिव्स अ बर्थ टू देअर यंग वन्स. की ज्याच्यामध्ये काय करतात ते दे गिव्स अ बर्थ टू देअर यंग वन्स. की त्यांच्यासारखेच यंग वन्सला काय करतात? बर्थ देतात. म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं विव्हिपॅरस आणि एक आहे ओव्हिपॅरस. की ओव्हिपॅरसमध्ये ओव्हीचा अर्थ होतो ओव्हा किंवा एग्स. जसं आपण बर्ड्समध्ये आपण जर बघितलं तर बर्ड्स काय? बर्ड्स आर द ओव्हिपॅरस. की बर्ड्स आहे ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस मीन्स दॅट इज दे ले द एग्स. बट द ह्युमन्स आर द विव्हिपॅरस. की ह्युमन्स काय आहे? विव्हिपॅरस आहे. विव्हिपॅरस मीन्स दे गिव्स अ बर्थ टू देअर यंग वन्स. आता व्हॉट इज पार्च्युरेशन? की पार्च्युरेशन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ गिव्हिंग द बर्थ टू देअर बेबी. की यामध्ये पार्च्युरेशन जे आहे, हिअर दिस पार्च्युरेशन इज द प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू अ बेबी. आता याच्यामध्ये पार्च्युरेशनमध्ये काही फिजिकल ॲक्टिव्हिटीजचा त्या ठिकाणी समावेश होतो. हिअर द फिजिकल ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्ड इन द पार्च्युरेशन लाईक युटेराईन अँड ॲब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन. की ज्याच्यामध्ये युटेरस आणि ॲब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे युटेरस आणि ॲब्डोमिनमधल्या ज्या मसल्स आहेत या मसल्स का तर कॉन्ट्रॅक्ट होतात. त्याचबरोबर डायलेशन ऑफ द सर्विक्स. की डायलेशन मीन्स हिअर द सर्विक्स विच मेक्स अ लार्ज opens and the passage of the baby. All these activities are collectively called as the labors. की या संपूर्ण ॲक्टिव्हिटीजला काय म्हणतात? लेबर्स म्हणतात. आणि यामध्ये लेबर इज accompanied by localized sensation of discomfort and agony called as the labor pains. की लेबर मीन्स दॅट इज इट इज लोकलाइज बाय द सेन्सेशन ऑफ डिस्कम्फर्ट. की याच्यामध्ये या लेबर्समध्ये जी काही फिमेल असेल, प्रेग्नंट फिमेल जी असेल, तर यामध्ये हिअर इट लोकलाइज द सेन्सेशन ऑफ डिस्कम्फर्ट. की तिला कम्फर्टेबल वाटत नाही. ऑर द ॲगोनी. ॲगोनी मीन्स काय? पेन्स त्या ठिकाणी वेदना जाणवतात आणि त्या पूर्ण प्रोसेसला काय म्हटलं? लेबर पेन्स म्हटलेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये पार्च्युरेशन ही जी प्रोसेस आहे, या दिस प्रोसेस विच इज कंट्रोल बाय द कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम. की याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे हे काम कोण करतात? न्यूरो एंडोक्राईन. न्यूरो म्हणजे काय? नर्वस सिस्टीम, न्यूरॉस. आणि एंडोक्राईन की याच्यामध्ये जे काही एंडोक्राईन्स म्हणजे हिअर आपण ग्लँड्स जर बघितलं तर ग्लँड्समध्ये देर आर द 3 टाईप्स. की एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, हेट्रोक्राईन ग्लँड्स आहे आणि एक्झोक्राईन ग्लँड्स आहे. की ज्याच्यामध्ये एंडोक्राईन ग्लँड जे आहेत दे सिक्रेट्स हार्मोन्स. की ज्या हार्मोन्सचं सिक्रेशन करतात. तर या पार्च्युरेशन प्रोसेस जी आहे विच इज कंट्रोल बाय द कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम. आता याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात पहिल्यांदा जो फुल्ली फॉर्म फिटस जो आहे, फिटस आणि प्लासेंटा की जो युटेरसमध्ये असतो, तर हा फुल्ली फॉर्म फिटस आणि प्लासेंटा जो आहे विच गिव्स अ सिग्नल्स. म्हणजे हिअर द सिग्नल्स अराइज फ्रॉम द फुल्ली फॉर्म प्लासेंटा अँड द फिटस. की फिटस आणि प्लासेंटा या ठिकाणी सिग्नल्स देतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे इट कॉज द माइल्ड युटेराईन कॉन्ट्रॅक्शन. की ज्याच्यामध्ये युटेरसमधल्या ज्या मसल्स आहेत या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात अलॉंग विथ राईज इन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन रेशो. की ज्याच्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन जे आहेत या हार्मोनचा जो रेशो आहे तो राईज होतो. Then it also increase with the oxytocin receptor in the uterine muscles. की युटेराईन मसल्समधील ज्या ऑक्सिटॉक्सिन रिसेप्टर आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिटॉक्सिन ज्याला आपण बर्थ हार्मोन म्हणतो, की हिअर दीज ऑक्सिटॉक्सिन रिसेप्टर इन द युटेराईन इन्क्रीजेस. आणि त्यामुळे म्हणजे याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा रेशो राईज होतो, वाढतो. त्याचबरोबर ऑक्सिटॉक्सिन रिसेप्टर जे आहेत युटेराईन मसल्समधले हे सुद्धा इन्क्रीज होते आणि परिणामतः हिअर दे कॉज द विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मायोमेट्रियम ऑफ युटेरस ॲट दी एंड ऑफ द प्रेग्नन्सी. की प्रेग्नन्सीच्या एंडला युटेरसमधल्या ज्या मायोमेट्रियम वॉल आहे, बघा आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली की या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये युटेरसमध्ये एकूण 3 वॉल असतात, ज्याच्यामध्ये पेरिमेट्रियम आहे, मायोमेट्रियम आहे आणि एंडोमेट्रियम आहे. तर याच्यामध्ये मिडलची मायोमेट्रियम वॉल असते. या वॉलमधल्या ज्या मसल्स आहेत या मसल्स का होतात? विगरसली कॉन्ट्रॅक्ट होतात. कशामुळे कॉन्ट्रॅक्ट होतात? ड्यू टू द राईज इन द इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन रेशो विथ इन्क्रीज इन ऑक्सिटॉक्सिन रिसेप्टर इन द uterine
muscles, so it causes the vigorous contraction of the myometrium of uterus at the end of the pregnancy. आता प्रेग्नन्सीच्या एंडला या मायोमेट्रियम वॉल जे आहे त्या विगरसली कॉन्ट्रॅक्ट होतात आणि कॉन्ट्रॅक्ट कशासाठी तर फॉर अ नॉर्मल डिलिव्हरी, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी करता या प्रेग्नन्सीच्या एंडला युटेरसमधल्या ज्या मायोमेट्रियम वॉल आहेत या मायोमेट्रियम वॉल विगरसली का होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. कशामुळे होतात? ड्यू टू द राइज इन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन रेशो विथ इन्क्रीज इन ऑक्सिटॉक्सिन रिसेप्टर इन युटेराइन मसल्स, की युटेराइन मसल्समधल्या ऑक्सिटॉक्सिन रिसेप्टर इन्क्रीज होतात. त्याचबरोबर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा जो रेशो आहे तो सुद्धा राईज होतो. अँड देन दे कॉज अ विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मायोमेट्रियम ऑफ युटेरस ॲट द एंड ऑफ द प्रेग्नन्सी फॉर द नॉर्मल डिलिव्हरी. आता जो फुल्ली डेव्हलप्ड जो फिटस असतो, हिअर दिस फिटस विच गिव्स अ सिग्नल्स फॉर द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन, की ज्या मदर्स म्हणजे युटेरसमधल्या ज्या वॉल्स असतात या वॉल्स कॉन्ट्रॅक्ट होण्याकरता जो फिटस आहे डेव्हलप झालेला, फुल्ली डेव्हलप झालेला जो फिटस आहे हा फिटस काय करतो, त्याला सिग्नल करतो. आता सिग्नल कशा प्रकारे देतो? बाय द सिक्रेटिंग ACTH फ्रॉम द पिट्युटरी, की याच्यामध्ये हा जो फिटस आहे या फिटसमधील ज्या पिट्युटरी ग्लँड्स आहेत या पिट्युटरी ग्लँड्स काय करतात, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, ACTHचा लॉंग फॉर्म काय आहे, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन्स, की ACTHचं सिक्रेशन करतो फ्रॉम द पिट्युटरी अँड कॉर्टिकोस्टिरॉइड्स हार्मोन्स फ्रॉम द ॲड्रिनल ग्लँड, की किडनीच्या स्टॉपमोस्ट पोझिशनला ॲड्रिनल ग्लँड किंवा त्याला सुप्रारिनल ग्लँड्स म्हणतात, की या ग्लँड्स काय करतात, कॉर्टिकोस्टिरॉइड हार्मोनचं सिक्रेशन करतात. तर अशा प्रकारे जो फुल्ली डेव्हलप फिटस आहे, हिअर दिस फिटस विच गिव्स अ सिग्नल for the uterine contraction by the secreting the ACTH means adrenocorticotropic hormones from the pituitary and corticosteroid hormone from the adrenal glands. Then it release the oxytocin from the mother's pituitary gland. म्हणजे पहिल्यांदा फिटस त्या ठिकाणी काय करतो, सिग्नल देतो. कशा पद्धतीने देतो तो युटेराइन कॉन्ट्रॅक्शनला, की बाय सिक्रेटिंग द ACTH फ्रॉम द पिट्युटरी ग्लँड अँड कॉर्टिकोस्टिरॉइड फ्रॉम द ॲड्रिनल ग्लँड्स. आणि याचाच रिझल्ट म्हणजे काय, की धिस ट्रिगर्स रिलीज द ऑक्सिटॉक्सिन फ्रॉम द मदर्स पिट्युटरी ग्लँड्स, की मदर्सच्या पिट्युटरी ग्लँड्स जे आहेत या ग्लँड्स काय करतात, ऑक्सिटॉक्सिन हार्मोन्स काय करतात, रिलीज करतात. आपण आधीच बघितलं की ऑक्सिटॉक्सिन हार्मोन्स विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बर्थ हार्मोन्स, की यालाच आपण काय म्हणतो, बर्थ हार्मोन म्हणतो. Here these oxytocin hormones which act on the uterine muscles, की या ज्या ऑक्सिटॉक्सिन हार्मोन जे आहेत हे हार्मोन्स कुठे ॲक्ट होतात, विच ॲक्ट ऑन द युटेराइन मसल्स ऑफ द मदर अँड कॉझिंग द कॉन्ट्रॅक्शन, की त्याच्यामुळे या ज्या युटेरसमधल्या ज्या मायोमेट्रियम मसल्स आहेत या मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि याचाच रिझल्ट म्हणजेच दिस लीड्स टू द एक्सपल्शन ऑफ बेबी फ्रॉम द युटेरस, की अशा प्रकारे या मायोमेट्रियम वॉल्स त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे हिअर द विच लीड्स टू द एक्सपल्शन ऑफ बेबी फ्रॉम द युटेरस, की युटेरसमधनं जी बेबी आहे ही बेबी का होते, एक्सपेल्ड होते. आता बघा याच्यामध्ये पार्च्युरेशन जी प्रोसेस आहे, हिअर दिस पार्च्युरेशन इज डिवायडेड इंटू 3 स्टेजेस, की पार्च्युरेशनचं डिवायडेशन हे एकूण 3 स्टेजमध्ये झालेलं आहे. पहिली स्टेज आहे डायलेशन स्टेज, सेकंड आहे एक्सपल्शन स्टेज आणि थर्ड आहे आफ्टर बर्थ. आता पार्च्युरेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा या प्रोसेसमधली पहिली स्टेज आहे डायलेशन स्टेज. आता डायलेशन स्टेजमध्ये काय होतं, की सगळ्यात पहिल्यांदा ज्या युटेरसमध्ये म्हणजे ज्या काही मसल्स आहे युटेराइन मसल्स आहेत या दीज युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बिगेन्स फ्रॉम टॉप, की आता सपोज आपण या ठिकाणी आपण बघू, आता हा युटेरसचा पार्ट आहे, तर याच्यामध्ये या युटेराइन मसल जे आहेत हिअर दीज कॉन्ट्रॅक्शन विच बिगेन्स फ्रॉम द टॉप, की इथं या ठिकाणी या वरच्या पोझिशनला या ठिकाणी युटेराइन मसल्स का पर्यंत कॉन्ट्रॅक्ट होतात. सपोज आता इथे हा फिटस आहे, तर इथे या युटेराइन मसल जे आहेत हिअर दीज युटेराइन कॉन्ट्रॅक्शन विच बिगेन्स फ्रॉम द टॉप, की टॉपपासून वरून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होतात अँड देन एक्सपेल द बेबी टुवर्ड्स द सर्विक्स. आता ही जी बेबी आहे ही बेबी कुठे एक्सपेल केल्या जाते, टुवर्ड्स द सर्विक्स, म्हणजे याच्यामध्ये खालच्या साईडला जो पार्ट्स आहे याला आपण काय म्हणू, सर्विक्स म्हणू, आणि पुढचा जो पार्ट असतो त्याला वजायडा म्हणतात. तर यामध्ये हिअर द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन विच बिगेन्स फ्रॉम द टॉप, की युटेरसमध्ये जे काही मसल्स आहेत या मसल्स कशा कॉन्ट्रॅक्ट होतात, फ्रॉम द टॉप अँड फोर्सिंग और एक्सपेल द बेबी
टुवर्ड्स द सर्विक्स, की कुठे एक्सपेल केला जाते, सर्विक्सला. आता यामध्ये पुन्हा आपण बघितलं की ऑक्सिटॉक्सिन, की ज्याला आपण बर्थ हार्मोन म्हणतो, की हिअर दीज ऑक्सिटॉक्सिन ऑर द बर्थ हार्मोन विच इंड्यूस द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन, की त्याच्यामुळे युटेरसमधल्या मसल ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात. परंतु या सुद्धा मसल्स कशा कॉन्ट्रॅक्ट होतात, विच बिकम्स अ स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर ड्यू टू द स्टिम्युलेटरी रिफ्लेक्स, की स्टिम्युलेटरी रिफ्लेक्समुळे हिअर दीज युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बिकम्स अ स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर ॲज द बेबी, की त्याच्यामुळे युटेराइन मसल जे आहेत या स्ट्रॉंगली त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे म्हणजे आकुंचन पावल्यामुळे ॲज द बेबी, की ही जी बेबी आहे विच पुश डाऊन इन द युटेरस, की कुठे पुश होते, ढकलल्या जाते या युटेरसमध्ये. अँड इट्स हेड, की याच्यामध्ये हा जो हेडचा जो पार्ट आहे, हिअर दीज हेड्स कम्स टुवर्ड्स द सर्विक्स, म्हणजे हेडचा जो पार्ट आहे तो कुठे, तो सर्विक्सला येतो. अँड देन दीज सर्विक्स गेट डायलेटेड, की त्याच्यामुळे जो सर्विक्सचा जो पार्ट असतो सर्विक्सचा, हिअर दीज सर्विक्स विच गेट डायलेटेड, डायलेटेड मीन्स हिअर द सर्विक्स विच ऑल्सो मेक्स अ वाईड देन लार्ज, की याच्यामुळे सर्विक्सचा जो पार्ट आहे तो सुद्धा कसा बनतो, वाईड बनतो, लार्ज अँड देन ओपन्स. देन वजायना ऑल्सो शोज द सिमिलर डायलेशन, की वजायनामध्ये सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे डायलेशन आढळून वजायनाचा पार्ट सुद्धा त्या ठिकाणी लार्ज होतो, त्यानंतर वाईड होतो अँड देन ओपन्स. दिस स्टेज ऑफ द लेबर कॅन लास्ट अप टू फ्यू अवर्स, की याच्यामध्ये ही जी डायलेशन स्टेज आहे, हिअर दिस स्टेज ऑफ द लेबर विच कॅन लास्ट अप टू फ्यू अवर्स, काही अवर्समध्येच त्या ठिकाणी कंप्लीट होते. देन इट एंड्स इन रप्चरिंग ऑफ द एम्नियोटिक मेम्ब्रेन ऑफ द फिटस, की याच्यामध्ये सर्विक्समध्येच याच ठिकाणी काय असतं, यामध्ये एम्नियोटिक सॅक असते, की ज्या एम्नियोटिक सॅकमधील जी काही एम्नियोटिक मेम्ब्रेनचा जो पार्ट आहे, हा एम्नियोटिक मेम्ब्रेनचा पार्ट हा रप्चर होतो आणि रप्चर झाल्यामुळे या एम्नियोटिक सॅकमधील जे एम्नियोटिक फ्लुइड आहे हे फ्लुइड काय होतं, रिलीज होतं. लक्षात म्हणजे हिअर की डायलेशन स्टेज इज एंड्स इन रप्चरिंग ऑफ द एम्नियोटिक मेम्ब्रेन ऑफ द फिटस, की फिटसमधील जो एम्नियोटिक मेम्ब्रेनचा जो पार्ट आहे हा पार्ट त्या ठिकाणी का तो रप्चर होतो आणि रप्चर झाल्यानंतर हिअर इट रिलीज द एम्नियोटिक फ्लुइड. आता सेकंड स्टेज आहे एक्सपल्शन स्टेज. आता या स्टेजमध्ये काय होतं की युटेराइन आणि ॲब्डोमिनल वॉल जे आहेत कॉन्ट्रॅक्शन बिकम्स स्ट्रॉंगर, की याच्यामध्ये युटेराइन अँड ॲब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम्स अ स्ट्रॉंगर, की स्ट्रॉंगली त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात इन नॉर्मल डिलिव्हरी, की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये काय होतं की द फिटस पासेस आउट थ्रू द सर्विक्स. आपण बघितलं बघाशी की हा जो युटेरसचा पार्ट आहे, या युटेरसमधला जो काही फिटस असेल हा फिटस या सर्विक्समध्ये पास होतो आणि सर्विक्समधून कुठे येतो तो, विच पास इन टू द वजायना. म्हणजेच हिअर इन नॉर्मल डिलिव्हरी, की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जो काही फिटस आहे, हिअर दीज फिटस विच पासेस आउट थ्रू द सर्विक्स, की कुठून पास होतो, सर्विक्समध्ये, सर्विक्समधून कुठे येतो, वजायनामध्ये, विथ द हेड इन फॉरवर्ड डायरेक्शन, की ज्याच्यामध्ये हा जो डोक्याचा जो पार्ट असेल हा डोक्याचा पार्ट कुठे असतो, फॉरवर्ड म्हणजे खालच्या दिशेने असतो. तर हिअर द फिटस विच पासेस आउट थ्रू द सर्विक्स अँड वजायना विथ द हेड फॉरवर्ड इन डायरेक्शन, की ज्याच्यामध्ये हेडचा जो पार्ट आहे हिअर दीज हेड इन फॉरवर्ड डायरेक्शन. आता या स्टेज करता म्हणजे एक्सपल्शन स्टेज जी आहे या स्टेजचा जो ड्युरेशन आहे विच टेक्स 20 to 60 मिनिट्स, की याच्यामध्ये एक्सपल्शन स्टेज करता त्याला एकूण किती मिनिटं लागतात, 20 ते 60 मिनिट लागतात. आता याच्यामध्ये काय होतं की आफ्टर द डिलिव्हरी हिअर द अम्बिलिकल कॉर्ड इज टाईट, की अम्बिलिकल कॉर्ड जी आहे ही टाईट केली जाते, त्यानंतर त्याला कट करतात आणि कट केल्यानंतर पुन्हा ही जी अम्बिलिकल कॉर्ड आहे विच इज क्लोज टू द बेबीज नेवल, की बेबीची जी काही नाभी ज्याला आपण म्हणतो या नाभीच्या ठिकाणी ही अम्बिलिकल कॉर्ड त्या ठिकाणी क्लोज करतात. तर ही झाली सेकंड स्टेज एक्सपल्शन स्टेज, की या एक्सपल्शन स्टेजमध्ये युटेराइन आणि ॲब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर, की युटेराइन आणि ॲब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन या स्ट्रॉंगर झाल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरी होते. ही नॉर्मल डिलिव्हरी होत असताना जो फिटस आहे हा फिटस या युटेरसमधून सर्विक्समध्ये आणि सर्विक्समधून तो कुठे पास होतो, वजायनामध्ये. हिअर इट पासेस आउट थ्रू द सर्विक्स अँड वजायना विथ अ हेड इन फॉरवर्ड डायरेक्शन, की ज्याच्यामध्ये डोक्याचा जो भाग असतो फिटसचा तो कुठे असतो, पुढच्या दिशेने असतो. देन इट टेक्स अबाउट 20 to 60 मिनिट्स, की या स्टेजला एकूण किती मिनटं लागतात,
20 to 16 मिनिट्स. त्यानंतर पुन्हा या स्टेजमध्ये या फिटसमधील जो अंबिलिकल कॉर्डचा जो पार्ट असतो, हा अंबिलिकल कॉर्डचा पार्ट त्या ठिकाणी टाईट केला जातो. त्यानंतर त्याला कट करतात आणि कट केल्यानंतर पुन्हा अंबिलिकल कॉर्ड विच इज क्लोज टू द बेबीज नेवल, की बेबीच्या नाभीच्या ठिकाणी तो क्लोज करतात. ही झाली आता सेकंड स्टेज. आता याच्यानंतरची तिसरी स्टेज आहे आफ्टर बर्थ, म्हणजे बर्थ झाल्यानंतर, जन्म झाल्यानंतर, आफ्टर द डिलेवरी ऑफ द बेबी, की बेबीची डिलेवरी झाल्यानंतर जो प्लासेंटाचा जो पार्ट आहे, आपण आधीच बघितलं प्लासेंटाचं स्ट्रक्चर बघत असताना आपण सांगितलं की प्लासेंटा हा कसा आहे, टेम्पररी ऑर्गन आहे, की टेम्पररी यासाठी म्हटलेलं आहे की बेबीची बर्थ झाल्यानंतर हा प्लासेंटा त्यामधनं काय केला जातो, एक्सपेल केला जातो किंवा त्याला काढून टाकलं जातं, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, टेम्पररी ऑर्गन. पहा मग आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द बेबी, की बेबीची डिलिव्हरी झाल्यानंतर जो प्लासेंटा आहे, हा प्लासेंटा त्या युटेरसपासून सेपरेट केला जातो अँड देन इट इज एक्सपेल्ड आउट विच इज कॉल्ड ॲज अ आफ्टर बर्थ. म्हणून त्याला काय म्हणतात, आफ्टर बर्थ ड्यू टू द सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस, की युटेरस जो आहे हा सिव्हिअरली त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होतो आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे जो प्लासेंटा आहे हा प्लासेंटा युटेरसपासून सेपरेट करतात आणि सेपरेट केल्यानंतर त्याला एक्सपेल म्हणजे त्याला काढून टाकलं जातं. त्यानंतर हिअर दिस प्रोसेस विच हॅपन्स विदिन अ 10 to 45 मिनिट्स ऑफ डिलिव्हरी. आणि ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस डिलिव्हरी झाल्यानंतर किती मिनिटामध्ये होते, 10 ते 45 मिनिटामध्ये.